बिग बॉस मराठी सीझन 6 बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप मोठी उत्सुकता पाहायला मिळते। चाहते या सीझनची वाट पाहत आहेत। हिंदी बिग बॉसमुळे मराठी बिग बॉसला फटका बसण्याची दाट शक्यता आहे। बिग बॉस हिंदी सीझन 19ला धमाक्यात सुरुवात झाली आहे। काही नवीन चेहरेही बिग बॉसच्या घरामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या नावाची अगोदर चर्चा देखील नव्हती। मोठमोठे वाद उतार पण आपल्याला पाहायला मिळतात। बिग बॉस हिंदीचे गेले 2 सीझन फेल गेले, त्यामुळे निर्मात्यांकडून हा सीझन हिट करण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत। काहींच्या म्हणण्यानुसार, काही रिपोर्टनुसार हिंदी बिग बॉसचा हा सीझन 3 महिने नाही तर 5 महिने चालू शकणार आहे असं म्हटलं जात आहे। सलमान खान या सीझनचा होस्ट करतोय आणि तो बिग बॉस सीझन हिंदी 19 हा 5 महिने चालणार असेल तर मराठी प्रेक्षकांचा हिरमोड झाल्याचं दिसतंय। हिंदी बिग बॉस नंतर लगेचच किंवा हिंदी बिग बॉस संपण्याच्या 2-4 दिवस अगोदर मराठी बिग बॉस हा चालू होत असतो। मात्र हा हिंदी बिग बॉस सीझन जर 5 महिने चालणार असेल तर मराठी बिग बॉस सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हा प्रश्न समोर येतो। मराठी बिग बॉस सीझन 5ने खूप मोठा धमाका केला होता। मराठी बिग बॉस सीझन 5ची TRP धमाल करताना दिसली। पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख मराठी सीझन होस्ट करताना दिसला। विशेष म्हणजे रितेश देशमुखचं होस्टिंग हे बऱ्याच लोकांना अत्यंत आवडलं। त्याचं बोलणं, त्याचं वागणं, वीकेंडच्या वारमध्ये त्याचं क्लास घेणं हे सर्व लोकांना बऱ्यापैकी आवडलं। बिग बॉस मराठी सीझन 5ने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत। त्यामुळेच की काय चाहते मराठी बिग बॉसची आतुरतेने वाट पाहत आहेत। परंतु चर्चा अशी आहे, महेश मांजरेकर की रितेश देशमुख मराठी बिग बॉस कोण होस्ट करणार? तुम्हाला कोण आवडेल होस्ट करायला? कमेंटमध्ये नक्की सांगा। वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी, धनंजय पवार, अंकिता वालावलकर, अभिजित सावंत, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण यासारखे अनेक कलाकार बिग बॉसच्या घरामध्ये गेल्या वर्षी दाखल झाले होते। परंतु यंदा बिग बॉसच्या घरामध्ये कोणते चेहरे दाखल होतात याकडेही प्रेक्षकांच्या नजरा लागून आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉसमध्ये पाहायला कोणाला आवडेल? कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रितेश देशमुखची होस्टिंग आवडते की महेश मांजरेकरांची? कमेंट करून सांगा। बाकी आपण नवनवीन व्हिडिओमधून आपले मत मुद्दे मांडतच राहू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।